हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मी ज्या फॅमिलीत जन्मली आहे तर त्याचा मला अगदी खरोखर खूप अभिमान वाटतोय. कारण आज असं बसल्यावर विचार केला ना की अध्यात्म म्हणा, सोशल लाईफ म्हणा, कर्म म्हणा, म्हणजे आपलं घर संसार सांभाळण्यापासून आपली हौसमौज करण्यापर्यंत किंवा इतरांनाही मदत करण्याचं जो आनंद असतो, असं सगळं संमिश्र असं छान कुटुंबात मी जन्माला आली. मागे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आजी आजोबांपासून वारकरी पंथाचे असल्यामुळे देवाधर्माचं तर आहेच. त्याशिवाय आमच्याकडे वारकरी जे विठ्ठलाला म्हणजे पंढरपूरला जी सगळी दिंडी घेऊन जातात ते वारकरी आमच्याकडे एक रात्र आमच्याकडे राहायला असायचे आणि भरपूर असायचे संख्येने. त्याच्यानंतर सोनगीर आमच्या धुळ्यापासून जवळच एक ठिकाण आहे, गाव आहे, आणि तिथे गुरु गोविंद महाराज आणि मधुसूदन महाराज यांची तिकडे समाधी. तर तिकडे माझे आजोबा वडील कार्यरत होते. त्याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला हा सगळं बॅकग्राऊंड सांगते आहे. तुम्ही म्हणत असाल अरे आमचंही कुटुंब असंच आहे. फार छान ही गोष्ट, आणि त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होतो हेही कळेल. तसंच वडील माझे किंवा आई पण देवाधर्माचं खूप करायची. नानांचा आमच्या जास्त कर्मावर विश्वास होता, पण देवाचंही तेवढंच करायचे ते. रोजची पूजा अर्चा तर असायची, त्याशिवाय गुरुदत्ताचे पारायणसुद्धा करायचे ते. अगदी थंडीच्या सीझनमध्ये डिसेंबरमध्ये सकाळी सकाळी अगदी पहाटे 2-2:30 वाजता उठायचे आणि ते सगळं त्यांचं पारायणाला बसायचे. आईने माझ्या खूप श्रद्धेने काय म्हणतात ना, श्रद्धा भक्तिपूर्वक उपास तापास व्रत वैकल्य असं खूप केलं, आणि अजून पण ती करते. एवढंच आमचं तिला सांगणं असतं की बाई कर, तुझा आनंद मिळतोय ना त्यात, पण तुझी तब्येत सांभाळून कर. तर हे बॅकग्राऊंड मी बऱ्यापैकी तुम्हाला माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, पण प्लीज परत ऐका, म्हणजे ऐकायला लागलं तुम्हाला. तर हे सगळं सांगण्यामागचं उद्देश माझा असा ना की मी स्वतः हे सगळं लाईफ एन्जॉय करते. मला आवडतं, म्हणजे घर संसारही सांभाळणं आहे, छान छोक राहणंही आहे, किंवा सोशल लाईफ जगणं, किंवा कोणाला काही मदत किंवा सल्ला हवा असेल तर मी माझ्या परीने तो देते. आणि देवाधर्माचं म्हणाल तर देव किंवा एक ती महान शक्ती आहे ह्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे, आणि ती शक्ती आहेच. पण एवढंच आहे की मी लग्नाच्या आधी मी स्वामींचे पारायण वगैरे करायची खूप आवडीने, आणि समहाऊ नंतर मी नाही केले. फक्त गुरुदत्ताचं पण वाचन केलं आहे मी बऱ्यापैकी. त्याच्यानंतर जप किंवा उपासना देवाची ह्याच्यावर माझी खूप श्रद्धा आहे, आणि आता मी ती कंटिन्यू केलं आहे, आणि त्याचा नक्कीच मला खूप मोठा आधार आहे, आणि माझी श्रद्धा आहे, त्यामुळे मी ते करत असते. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमचं एकत्र कुटुंब होतं, 4 काका आणि असं सगळं. तर तेव्हासुद्धा आमच्या आई काकी वगैरे इवन आजी आमची व्यवस्थित राहायची. एवढी कामं असली तरी कंटाळा, कसे राहायचं, चिडचिड करायची, घरात क्लेश कटकट असं काही शक्यतो मला आठवत नाही असं काही झालेलं. तर त्याच वातावरणात लहानाची मोठी झालेली आहे मी पण. त्यामुळे मी आज बसल्या बसल्याचाच विचार करत होती, अरे यार किती छान ना, आपलं लहानपणी पण आपण एवढ्या छान कुटुंबात जन्माला आलो, आणि आता आपण ते सगळं आपल्या परीने पुढे कॅरी करतोय. तर छान वाटलं हे सगळं. आणि मुख्य मुद्दा म्हणजे मला असं सांगायचा होता की देव किंवा जी एक मोठी महान शक्ती आहे ती आपण ना सर्वसाधारण आपलं जे कुटुंब हिंदू कुटुंब आहे याच्यावर ह्या गोष्टीचा म्हणजे त्या फॅमिलीतल्या सगळ्या मेंबर्सला देव आणि ह्याच्यावर श्रद्धा आहेच की हां कुठली तरी काहीतरी एक शक्ती आहे. आपणच बघा ना, आता आपल्याला जेव्हा घर घ्यायचं असतं तेव्हा अगदी ज्या मेन गोष्टी असतात त्या जास्त करून पाळल्या जातात. म्हणजे घराचं दरवाजा आहे, टॉयलेट बाथरूम आहे, किचनमध्ये काम करताना उभं राहिलं की तोंड आपलं कुठे असावं किंवा देवारा कुठे असावा. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण शक्यतो पाळतो. कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला तशा आपल्या मतानुसार मिळतील असं नाही.
तर शेवटी आपलं काय असतं ना की देवावर आपण भरोसा ठेवतो. आणि लहानपणापासून ऐकलेलं आहे ना आपण की म्हणजे लहानपणीच्या भाषेत सांगायचं तर हां, देव बाप्पा आहे, चांगलं वागलं की तो आपल्याला छान गोडधोड देतो आणि वाईट वागलं की शिक्षा करतो. आणि काही हरकत नाही, मी तर म्हणते ना, जे लहानपणीचे संस्कार होते की हां, म्हणजे वेगळ्या दृष्टीने ते आपल्याला शिकवले जायचे की कोणाचं तरी भीती म्हणा किंवा कोणाची भीती म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की कोणाचा तरी आपल्याला आधार दिला जायचा की नाही, देवबाप्पा आहे आणि चांगलं वागलं तर चांगलं, वाईट वागलं तर वाईट. तसंच तो तो सगळा ती श्रद्धा अशी छान आपल्या मनावर आणि मी तर म्हणते राज करते आणि मला आवडतं हे. मगाशी मी जसं म्हणत होती की आपण घर घेताना या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या त्या बघतोच आणि बाकी पुढचं आपण सगळं देवावर सोडतो. आणि त्याच्यासाठी आपलं एकच असतं की नाही, आपली वास्तू छान हवी म्हणून देवाधर्माचं करणं म्हणा किंवा अगरबत्ती, धूप आहे, दिवा लावणं आहे, घर स्वच्छ ठेवणं आहे, घरात उगाच निगेटिव्हिटी नको, भांडणं नको, कोणाबद्दल उकळ्या पुकळ्या करत बसायच्या नाही, ही आपली जी श्रद्धा आहे की नाही. आणि वास्तुपुरुष असतो, तो सतत तथास्तु म्हणत असतो. या सगळ्या ज्या आपल्या धार्मिक काय म्हणतात ना, श्रद्धेचं स्थान आहे ते खूप वर्क करतं असं माझं म्हणणं आहे. कारण ना काय होतं, आपल्याला ना कुठलं चांगलं वाईट आपल्याबरोबर घडलं की आपल्याला आधार हवा असतो कोणाकडे तरी ते एक्सप्रेस करायचं. पण कधीतरी काय होतं, चांगली लोकं आहेत जगात, भेटतात ती आपल्याला, आणि पण कधीतरी त्याचं गैरफायदा, गैरसमज करूनही काहीतरी बातम्या पुढे पसरवल्या जातात. तर त्याच्यापेक्षा ना माझं एक खूप अशी, मला तुम्ही आता त्याच्यासाठी वेडं म्हणाल की काय, किंवा तुम्हीसुद्धा तोच प्रकार करतात का ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मला काहीही चांगलं वाईट माझी गोष्ट असेल ना, मी आपली लगेच देवाऱ्याकडे उभी राहते, देवाला सांगते, प्लस वास्तुपुरुषाला आठवण करते आणि सगळ्या गोष्टी माझ्या सांगते की ही चांगली किंवा वाईट गोष्ट. त्याच्याने मला एक काय फायदा होतो सांगू, की मी कोणाबरोबर तरी ते शेअर केलं आहे ना, ह्याच्यामुळे माझं 50% दुःख म्हणा किंवा अति एक्साइटमेंट आहे ती कमी होते. त्याच्यानंतर एक आधार मिळतो मला की हां, लहानपणीचं आहे जे देवबाप्पा करतो सगळं व्यवस्थित. तर तिथे कुठेतरी माझं मन एक स्टेबल होतं की नाही चला. आणि त्या ह्याच्यात, त्या विचारांमध्ये किंवा काय, मला खूप डोक्याला मनाला शांतता मिळते. त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मला विचार करायला वेळ मिळतो या सगळ्या पिरियडमध्ये. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीने खूप असं विचार करते आणि तेच तेच उगाळत राहते आणि त्याचं दुःख करते, हे नाही आहे कदाचित माझा तो स्वभाव पण आहे. कारण मी स्वतःला नेहमी म्हणते मी निर्लज्ज आहे, कारण मी फार गोष्टींचा विचार नाही करत. कारण माझं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे की मला देवबाप्पाकडे सगळ्या गोष्टी सांगितल्या की मला हलकं वाटतं, प्लस मला पुढचे मार्ग मिळतात. मे बी काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी समोर येतात, त्याच्यातून मार्ग निघतात, किंवा मीच माझ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावर मार्ग काढत असते. तर हे असं तुमच्याबरोबर पण होतं की नाही, मला नक्की शेअर करा. आणि मला खरंच आवडेल हे सगळं ऐकायला, आणि ही माझं कितपत तुम्हाला योग्य वाटलं ते पण मला सांगा. आणि परत एकदा तेच सांगेल की श्रद्धा ठेवा. एकतर आहे आयुष्य खूप छान जगा, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते की देवाधर्माचं करा, चांगलं कर्म करा, व्यवस्थित राहा, खा प्या, एन्जॉय करा. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि दुसऱ्यामुळे मात्र आपल्यालाही होऊ द्यायचा नाही, असं जीवन जगा. आणि देवावरच्या श्रद्धेचं एक आणि इथे मुद्दाम मी तुम्हाला सांगेन की मी मागे तुम्हाला बोलली होती की मला फार भविष्य वगैरे असं जाणून घ्यायची फार इच्छा होती. त्यामुळे मी हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र हे शिकलेली आहे. आणि तिथे पण आम्हाला नाळेकर सर होते, खूप छान त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी या होतच असतात, निसर्ग नियमाप्रमाणे जीवनचक्र पण असतं. तसंच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपासना करा, श्रद्धा ठेवा की जे पण प्रॉब्लेम आहेत ना ते प्रॉब्लेम येणारच आहेत, किंवा काळाच्या ओघाने त्याचं काय म्हणतात ना तीव्रता कमी होणार आहे. पण एक कुठेतरी ना खूप मोठा आधार मिळतो, दिलासा मिळतो. कारण आपल्याला सवय असते बघा, कुठली गोष्ट कोणाबरोबर तरी शेअर करायची किंवा काय सांगितलं की आधार वाटतो, किंवा
काही प्रॉब्लेम आला तर कोणाचा तरी आधार आपण शोधत असतो. तर हा आधार आपला देवबाप्पाचा मस्त आहे, कारण तो काही बाजूच्या घरात जाऊन चुगल्या नाही करणार आहे किंवा काही तो आपलं दुःख झालं की तिकडे आनंद व्यक्त करणार आहे असा काही नाही आहे. तो इतका बेस्ट फ्रेंड असतो ना आपला की तो आपलं श्रद्धास्थान बनवून टाकायचं त्याला आणि त्याच्याकडे सगळ्या आपल्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करायच्या आणि त्याच्यामुळे आपल्याला छान मार्ग मिळतात. तसं आमचे नाळेकर सर सांगतात की नाही. त्यामुळे ना म्हणजे नाळेकर सरांचा एक मुद्दा, त्याच्यानंतर मी ज्या फॅमिलीत लहानाची मोठी झाली किंवा मी क्लास जॉईन केला होता हा सरांकडे तो सुद्धा, तर तिथे मला हीच शिकवण, अशी छान शिकवण मिळाली की श्रद्धा ठेवा, भरोसा ठेवायचा आहे आणि उपासना करा देवाची. त्याच्याने खूप मन हलकं होतं आणि खूप समाधान मिळतं. मी माझी गोष्ट सांगेन की मला खूप समाधान मिळतं. तुम्ही पण नक्की असं काहीतरी अनुभव घ्या की अर्थात करतच असाल. मी तर म्हणते ना, आपल्या हिंदू संस्कृतीवर इतका पगडा आहे आणि तो पॉझिटिव्ह दृष्टीने घेते मी की नाही, काहीतरी एक खूप महान शक्ती आहे आणि तिला आपण काय म्हणतात ना, मान द्यायचा आहे किंवा तिला घाबरायचं आहे असं नाही, पण तिला नक्कीच रिस्पेक्ट करायचा आहे, तिचा मान द्यायचा आहे तिला आणि तिच्याकडून ही पॉझिटिव्हिटी आहे. जे मानसशास्त्रात आपण बरंच काय काय वाचतो, ऐकतो की सगळं काही आपल्या मनावर आहे. आपण जेवढी पॉझिटिव्हिटी निर्माण करू तेवढं सगळं आपलं चांगलं होतं. मेन म्हणजे काय म्हणतात ना, डोकं शांत होतं त्याच्यामुळे आणि त्याच्या डोकं शांत असल्यामुळे आजूबाजूचे आजार आपल्यापर्यंत संभावून नाही पोचत. तर त्याच्यामुळे तुमची पण अशी श्रद्धा आहे का देवावर? आणि असेल माझ्या मते तर नक्कीच काहीतरी एक शक्ती आहे तिच्यावर. आपलं सर्वसामान्य कुटुंबातली आपली लोक आहोत ना आपण, तर ती अशीच पॉझिटिव्हिटी किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद, छोट्या छोट्या गोष्टीतून असे मार्ग काढून खूप सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतात. नक्की तुम्ही माझ्या या विचारांशी सहमत आहात की नाही ते मला नक्की सांगा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा. बाय.